अल्पसंख्याक विकास ही खाती असणार आहेत। तर नागपुरात सुनेत्रा पवारांच्या नावाची पाटी आता लावण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। नागपूरमध्ये उपमुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या विजयगडावरील अजित पवार यांच्या नावाची पाटी आता बदलण्यात आलेली आहे। विजयगड या निवासस्थानाला श्रीमती सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्री अशी नवी पाटी आता लावण्यात आलेली आहे। हे दृश्य आपण पाहतो आहोत। हे फोटो आता समोर आलेले आहेत। विजयगड हा नागपुरातील उपमुख्यमंत्र्यांचा हा बंगला, या बंगल्यावर आधी अजित पवार यांचं नाव होतं, मात्र आता उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती झाल्यानंतर, त्यांनी शपथ घेतल्यानंतर या बंगल्यावर आता श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची पाटी लावण्यात आलेली आहे। नागपुरातील उपमुख्यमंत्री यांचं हे निवासस्थान विजयगड, या विजयगड निवासस्थानी आता श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची पाटी लावण्यात आलेली आहे। अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षाची धुरा आता सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आहे। त्याचबरोबर काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील त्यांनी घेतलेली आहे आणि त्यानंतर आता नागपुरातील उपमुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या विजयगडावर श्रीमती सुनेत्रा अजित पवार अशी पाटी लावण्यात आली आहे। प्रवीण मुधोळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीण, विजयगडवर आता सुनेत्रा पवार यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे। राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये जे शासकीय निवासस्थान आहे त्याच्यात मुख्यमंत्र्यांचं रामगिरी निवासस्थान आहे आणि उपमुख्यमंत्र्यांचं देवगिरी निवासस्थान आहे। या सरकारमध्ये 2 उपमुख्यमंत्री असल्यामुळे विजयगड नावाचं एक तिसरं निवासस्थान शासकीय उपमुख्यमंत्र्यांसाठी, म्हणजे उपमुख्यमंत्र्यांसाठी दुसरं निवासस्थान तयार करण्यात आलं होतं। तिथे अजित पवार राहायचे। या ठिकाणी सुनेत्रा पवार सुद्धा अनेकदा अजित पवारांसोबत यायच्या आणि आज अजित पवारांच्या जाण्यानंतर त्या उपमुख्यमंत्री झाल्या आणि त्यांच्या नावाची पाटी नागपूरच्या जीपीओ चौकातल्या या विजयगड बंगल्यावरती लावण्यात आलेली आहे आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या असल्यामुळे इथे ही पाटी लावण्यात आलेली आहे। त्यामुळे नागपूरमध्ये ज्या पद्धतीनं शासकीय बंगले आहेत त्या बंगल्यांमध्ये आता राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची पाटी विजयगड बंगल्यावर लागली आहे। नक्कीच प्रवीण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।